उपवनला आजचा प्रवास असणार आहे आपला उपवनचा। आता मला ऑटो मीटरची मिळाली तर खूप बरं होईल, नाही तर मला ओला बुक करत बसावी लागेल। ओला पण एवढ्या सकाळ सकाळ काय माहित नाही येईल नाही। तर आता आपण लोकेशनवर अगदी 2 मिनिटात पोहोचतोय आणि खूप छान वातावरण आहे सकाळ सकाळ इथलं। लोकेशन हे आहे आणि ह्याचे डिटेलिंग मध्ये तुम्ही माझ्या इन्स्टा आयडी वर रील बघू शकता। खूप चांगले आंबे आहेत, गोड पण आहेत भरपूर आणि रेट पण चांगला लावला त्यांनी। आम्ही घेऊन गेलेलो आहोत। बाई तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। सो मला प्रॉपर रील करण्यासाठी वेळच मिळत नाही। सो मी तर त्याचे काही गिराईक संपत नाहीये। मी म्हणाले की यार मला कंटाळा आलाय आता। सो रीलचे बऱ्यापैकी मी फुटेजेस घेऊन ठेवलेले आहेत। का सगळेजण आता येऊन कमेंट मध्ये हेच सांगतायत की खूप गोड होता, खूप छान होता। सगळ्यात पहिलं कारण ह्याचं हे आहे की आपला जो आंबा आहे तो पूर्ण नॅचरल आहे। ओके, गुड मॉर्निंग गाईज। आणि खरंच गुड मॉर्निंग झालेली आहे, सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि मी निघालेली आहे उपवनला। आजचा प्रवास असणार आहे आपला उपवनचा। भारी लांब नाही आहे तो, अर्धा तासाच्या पण अंतरावर नाही, भारी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून। त्यामुळे आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या बाय प्रोफेशनली मी रील बनवायला चाललेली आहे आणि आपल्यासाठी हा व्लॉग असणार आहे। तर व्लॉग पूर्ण बघा आणि माझा चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, ओव्हरऑल मी रेडी झालेली आहे आणि आज मी वेअर केलेला आहे ब्लू कलरची बॅगी पॅन्ट घातलेली आहे ही बघा, आणि ओके ब्लॅक प्लेन टी शर्ट घातलेला आहे आणि सनस्क्रीन नेहमीप्रमाणे सनस्क्रीन वापरलेला आहे, टिंटेड सनस्क्रीन वापरलेलं आहे, लिपस्टिक वापरलेली आहे, बाकी मी काही वापरलेलं नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी मेकअप करणं ऍटलिस्ट क्लिप पडलं म्हणजे आयुष्यातलं एवढं मोठं दुःख आहे ना, क्लिप पडून जाणं आणि ते तुटणं, आई ग। ठीक आहे, सो काय सांगणार होती, हा तर बाकी ओव्हरऑल मी काही नाही केलेले। हे क्यूट असे ह्याचे पानाचे मी कानातले घातलेले आहेत, वॉच घातलेला आणि परफ्यूम मारलेला आहे। कंटिन्यू माईक लावणारच आहे कारण की जास्ती काही लांबचा प्रवास नाही आपला हा, त्यामुळे व्हिडिओ चालूच राहणार आहे आपली। मी निघालेली आहे, आता ऑटो काय भेटते बघू, मीटरचे ऑटो पण चालेल किंवा ओला पण चालेल। तर खाली जाऊन पहिला बघते मीटरचे ऑटो भेटते का, नाही तर ओला करेल। पण केसांचा काही जास्ती मी काही करणार नाहीये, जस्ट टाय केलेले आहेत। ठीक आहे, तर चला जाता जाता भेटूया, बोलूया, बाय। हॅलो, तर मी निघालेली आहे ही छोटीशी बॅग घेऊन। ट्रायपॉड आहे सोबत आणि माईक आहे, बाकी मी काही घेतलेले नाहीये। मोबाईलमध्ये जे पैसे असतील ते आणि 100 रुपयाची कॅश, बस। आता मला ऑटो मीटरची मिळाली तर खूप बरं होईल, नाही तर मला ओला बुक करत बसावी लागेल। ओला पण एवढ्या सकाळ सकाळ काय माहित नाही येईल नाही। फर्स्ट टाइम इतक्या सकाळी फक्त शूटसाठी चाललेली आहे। मेकअपच्या ऑर्डरसाठी मी जायचीच ऑफकोर्स, पण शूटसाठी मी फर्स्ट टाइम चालली आहे इतक्या सकाळ सकाळ। लेट्स सी आता काय होतंय। आणि काय नाही, तुम्ही विचार करत असाल की कसली आहे इतक्या सकाळी कोणती दुकान ओपन होतं, साड्यांचं म्हणा किंवा ज्वेलरीचं म्हणा किंवा एक्झिबिशन म्हणा। पण तुमच्या आमच्या आवडीचा हा जो विषय आहे, स्पेशली जो फक्त समरमध्ये येतो, थोडीफार आयडिया आली असेल। आणि एवढ्या सकाळी 7 वाजता, ठीक आहे चला बघूया, पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता इथे केवढा मोठा ट्रक आलेला आहे आणि तो आहे नारळाचा, हा बघा, दिसला। आणि इथे येऊन सगळे डिस्ट्रीब्युटर ते नारळ घेऊन जातात। इवन इथे हा ट्रक 10 वाजेपर्यंत असतो। ज्यांना अगदी कमी किमतीत, अरे यार सगळे बस आणि रिक्षा असतात, कमी किमतीत नारळ घ्यायचं असेल त्यांनी उथळसर रोडला नक्की या। सकाळ सकाळ 6:30 वाजल्यापासून 9:30 9:30 वाजल्यापर्यंत हा ट्रक असतो। हॅलो, तर मी आता ऑटो मध्ये बसलेली आहे, फायनली ऑटो मिळालेली आहे। भरपूर जणांनी नाही बोलल्यानंतर मग मी चालायला सुरू केलेलं आणि मग चालता चालता एक दादा भेटले, मग मी बसली आहे ऑटो मध्ये। आणि जे मी आज इव्हेंट करणार आहे किंवा जे आजची आपली ब्लॉग असणार आहे, रील असणार आहे, त्याचे ओव्हरऑल सगळे डिटेल हवे असतील तर तुम्हाला इन्स्टावर
रील मध्ये बघायला मिळणार आहे. सो सेम नावाने माझा इन्स्टा आयडी आहे, त्यावर जा, क्लिक करा, फॉलो करा आणि माझी रील बघा. ठीक आहे. आता मी ऑलमोस्ट आंबेडकर रोड पास केलेला आहे. ठीक आहे. सकाळ सकाळ इतकं जरा वातावरण बरं आहे, चांगलं नाही म्हणता येणार, बरं आहे ना. बाय. तर आता आपण लोकेशनवर अगदी 2 मिनिटात पोहोचतोय आणि खूप छान वातावरण आहे सकाळ सकाळ इथलं. सगळे आपल्या हेल्थची काळजी घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत, जॉगिंगसाठी आणि मी कामासाठी. हॅलो. तर मी आता उपवन तलावाजवळ आलेली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. ओके. आणि आता माझं ज्याच्यासोबत कोलॅबरेट होणार आहे त्याच्याशी बोलून घेते मी, कुठे आहे तो, आणि त्यानंतर मग मी माझं बाय प्रोफेशनली रील कम्प्लीट करून घेते आणि मग तुमच्यासोबत एक्सप्लोअर करते. मंदिरात जाता आलं तर मंदिरात जाईन आणि नाहीतर मग एक छान असा उपवन तलावाला राऊंड मारेन तुमच्यासोबत गप्पा मारत. ओके. तर लोकेशन हे आहे आणि ह्याचे डिटेलिंगमध्ये तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवर रील बघू शकता. सो आजचा व्लॉग असणार आहे आंब्यांच्या बाबतीत. हा आहे प्रवीण. हाय प्रवीण. हॅलो. आणि इथे त्याने ना उपवनला मस्त एक आयडिया केलेली आहे. स्वतःची कारमध्ये छान आंबे विकायला आणलेले आहेत. जे जॉगिंग वगैरे करायला येतात त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही जॉगिंग करायला येतात तर तुम्ही नुसते पाण्याची बॉटल आणि मोबाईल घेऊन येऊ नका, सोबत तुमचं वॉलेटही घेऊन या. ऑफकोर्स आता सगळ्यांकडे जीपे आहे त्यामुळे काय प्रश्न येणारच नाहीये. ठीक आहे. सो उपवनला अगदी जे मंदिर आहे, जो उपवन तलावाचा जो गेट आहे, तिथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर तो गाडी लावतो. आणि असं काही जास्ती महाग असे आंबे नाही आहेत. आपण त्याच्याशीच बोलूया की कसे तो आंबे डझन देतो आणि त्याच्याकडे कोणते कोणते आंबे आहेत. तुम्ही गर्दी बघू शकता. अगदी मला शूट करायलाही वेळ मिळत नाही आहे आणि मस्त स्वतः येतात, स्वतःच्या हाताने एक एक डझन आंबे ते लोक काढतायत. हेलो. हाय. हेलो. आप यहाँ से आम लेते हो हमेशा? हाँ, हमेशा लेता हूँ, लेकिन मैं रत्नागिरी होकर आया है। मैं पुलिस ऑफिसर था रत्नागिरी में, ओके. कम से कम अपना 20 बरस। अच्छा. लेकिन मंडनगढ़ में मैं था, लेकिन ये मंडनगढ़ का आम है, बहुत अच्छा है। ओके. उससे भी बढ़िया अपना राजापुर हो, देवगढ़ हो है, लेकिन ये भी अच्छा है, ओके. बहुत अच्छा है। थैंक यू. थैंक यू मैडम। हेलो फ्रेंड्स, मैं यहाँ पे अभी 4 टाइम्स आ चुकी हूँ। इनके आम बहुत ही अच्छे और ओरिजिनल है, एकदम अंदर से मीठे और बहुत अच्छे, एक भी आम खराब नहीं निकले। तो आप लोग प्लीज विजिट कीजिए। खूप चांगले आंबे आहेत, गोड पण आहेत भरपूर आणि रेट पण चांगला लावला त्यांनी. आम्ही घेऊन गेलेलो आहोत. ओके. आमचा अनुभव आहे आणि अजूनही घेऊन जातो. आता परत सेकंड टाइम आलात? हो, आता आम्ही सेकंड टाइम. बाई तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. सो मला प्रॉपर रील करण्यासाठी वेळच मिळत नाही. सो मी असेच फुटेज घेते की किती गर्दी आहे आणि लोकांचे बाईट घेते, लोकांचे रिव्ह्यू घेते. सो सध्या लाईव्ह टेस्टिंग चालू आहे आणि तुम्ही बघू शकता. पूर्ण पिकला नाही ना. तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी आपण लाईव्ह टेस्ट करणार आहोत. आणि सकाळ सकाळ आज माझा नाश्ता आंबा खाऊन होणार आहे आणि मस्त असा पिवळा धम्मक असा आंबा, आपल्याला ओरिजिनल हापूस आंबा ना, हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा खायला मिळणार आहे. आणि आंबा खात खात आपण प्रवीणशी गप्पा मारणार आहोत की त्याच्या इथे काय स्पेशालिटी आहे. ओके. हॅलो. तर त्याचे काही गिराईक संपत नाहीये. मी म्हणाले की यार मला कंटाळा आलाय आता. सो रीलचे बऱ्यापैकी मी फुटेजेस घेऊन ठेवलेले आहेत. तोपर्यंत मी त्याला म्हणाले की मला मस्तपैकी एक आंबा कापून दे आणि मी तो इथे मस्तपैकी खाते. बघा. सो हा जो चावा घेतलेला आहे मी, तो माझा रील साठी होता आणि आता मी लाईव्ह तुमच्या सोबत समोर आंबा खाणार आहे. खूप सुंदर आहे. आणि ना मी जसं शूट करत होते ना तसं तो सांगत होता की त्याच्या इथलं प्युरिटी काय आहे किंवा हे कसे ओरिजिनल समजले जातात. आपण त्या बाबतीत त्याच्याशीच गप्पा मारूया. आणि मी तोपर्यंत सकाळचा जो माझा नाश्ता आहे आंब्याचा तो करून घेते. कारण की उठल्यापासून मी खूप कष्ट करते. सो बेटर आहे की मी आता आंबा खाऊन घेते.
खूप भारी. आता आपण ना या व्हिडिओमध्ये त्याच्याशी गप्पा मारताना ना डझन पण विचारून घ्या, किती डझन ने आपल्याला आंबे मिळणार आहेत. चला. हॅलो. आम्ही इकडे वॉकिंगला नेहमी म्हणजे या उपवन तलावाकडे येत असतो अच्छा. आणि यांचे 2-3 दिवसापूर्वी इकडे एक गाडी उभी होती, याच्यामध्ये आंबे म्हणजे रत्नागिरी आंबे यांच्याकडे होते. मी लहान आंबे नेलेले, अच्छा. पण ते पिकून वगैरे आज एवढे म्हणजे आम्ही खातोय ना, एवढे टेस्टी आहेत ना, ओके. भरपूर टेस्टी. म्हणजे मोठे आंबे घेतल्यावरच ते चांगले असतात वगैरे असं असं काही काही नाही. नाही. लहान आंब्याला पण एवढी टेस्ट आहे आणि फार म्हणजे चांगले, म्हणजे सामान्यांना म्हणजे सगळ्यांना परवडणार आहे. परवडणारा असा त्यांचा भाव आहे. म्हणजे तुम्ही 1000 रुपये पेटी घेतलेली 2.5 डझनची, ओके. पण मुलांनाही ती म्हणजे माझ्या भरपूर आवडली. आम्ही देखील स्वतः म्हणजे घरच्यांनी त्याचा स्वाद घेतला. ओके. अतिशय सुंदर. म्हणजे आंब्याचा हा जे फळ आहे ना, यांनी आणलेलं अतिशय चांगलं फळ आहे. ओके. म्हणजे एक आंबा खाल्ला की मन तृप्त. मन तृप्त होतं. भले लहान आहे ना, हा. पण जेवणाबरोबर एक आंबा प्रत्येकाच्या म्हणजे जेवणाबरोबर एक ताटाबरोबर एक आंबा लावला ना, समाधानी व्हायला होतं, एकदम तृप्त व्हायला होतं. थँक्यू. हॅलो प्रवीण. हॅलो. आता मला सांग की तुझ्या इथे आंब्याची काय खासियत आहे, किंवा का सगळेजण आता येऊन कमेंट मध्ये हेच सांगतायत की खूप गोड होता, खूप छान होता. सगळ्यात पहिलं कारण ह्याचं हे आहे की आपला जो आंबा आहे तो पूर्ण नॅचरल आहे, ओके. नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. अच्छा. जसं की झाडावर ते आंबा तयार होतो आणि तो तयार काढल्यानंतर आपण आडीत घालतो. ओके. आडीत घालणं म्हणजे काय, त्याच्यावरती पेंढा टाकतो, हा. त्याला छान पद्धतीने नॅचरल हिट दिली जाते आणि तो आंबा तयार होतो ओके. आणि तो खायला खूप गोड लागतो. हा. आता पिकवण्याच्या 2 प्रोसेस असतात. ओके. तुम्ही नॅचरल प्रोसेस मध्ये ही जी मी सांगितली ती, आणि दुसरी प्रोसेस मध्ये काय की केमिकल्स युक्त पिकवणं, म्हणजे केमिकल्स मध्ये टाकून ते पिकवतात. काही वेगवेगळ्या फवारण्या असतात. ते 2-3 प्रकार आहेत त्याचे. ओके. आपला आंबा नॅचरल पिकवला जातो, त्याच्यामुळे तो जेव्हा पूर्ण पिकतो तेव्हा तो खायला खूप गोड लागतो. ओके. त्याच्यामुळे आता जेवढे काही कमेंट येतात की तुमचा आंबा छोटा आहे पण गोड आहे, सो ह्याचं कारण हे आहे. पण मग ओरिजिनल आणि किंवा असं तू म्हणतोस की केमिकल युक्त जो आंबा बनवला जातो ते ओळखायचे कसे? कारण की खूप वेळा आपण फसलं जातो, ज्यांना ह्याच्या बाबतीत पूर्ण नॉलेज नाही. आता ऑफकोर्स तुझा हा बिझनेसच आहे, तू म्हणतोस की आमच्या घरातलेच आंबे असे म्हणतो, बरोबर आहे प्रश्न. पण तू मग ओळखायचा कसा तू? 2 गोष्टी आहेत. एक पहिली तर नॅचरल आंबा कसा ओळखायचा, तर त्याला खूप सारे असे डॉट्स असतात. ओके. तुम्हाला हा आंबा क्लीन दिसत नाही, तर वेगवेगळे डॉट्स असतात. ओके. हे सगळे डॉट्स असतात. हा नॅचरल आंबा. ओके. आणि जो केमिकल युक्त आंबा असतो किंवा फर्टिलायझर जास्त फवारणी केलेला आंबा असतो तो पूर्ण क्लीन दिसतो तुम्हाला, असं गुळगुळीत गुळगुळीत. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर माणूस अरे वा मस्त आंबा आहे, पण ऍक्च्युअली तो आतून पूर्ण केमिकलने भरलेला असतो. हे लोकांना कळत नाही आणि त्याच्यामुळे लोक त्याला आकर्षित होतात आणि तो आंबा खातात, पण ऍक्च्युअल मध्ये त्याची टेस्ट तशी लागत नाही. दुसरी एक पद्धत आहे आंबा ओळखण्याची. आपला जो आंबा आहे तो म्हणजे देवगड असेल किंवा रत्नागिरी हापूस असेल, आतून कधी व्हाईट दिसत नाही. खूपदा आपला जो आंबा आहे आतून केशरी दिसतो किंवा भगवा कलरचा थोडाफार जास्त दिसतो आणि खायला खूप गोड लागतो. आणि त्यातल्या त्यात रत्नागिरी आणि देवगडमध्ये काय, तर जो आपला रत्नागिरी हापूस आहे त्याची साल थोडी जाड लागते आणि देवगडची पातळ असते. हा डिफरन्स आहे. आता आपला कोणता आहे? आपला रत्नागिरी आहे. रत्नागिरी हापूस आहे आपला. आता माझ्याकडे आता ह्याच्यामध्ये पण खूपदा आंबे स्वस्त मिळणं किंवा महाग मिळणं या 2 पद्धती आहेत. आता ज्याची प्रॉडक्ट कॉस्ट 0 येते त्याला आंबा त्यांनी कितीला दिला त्याला फरक नाही पडत. आता माझी प्रॉडक्ट कॉस्ट 0 आहे. आता ती प्रॉडक्ट कॉस्ट कशी 0 आहे ते सांगतो. मी कोणतीही फवारणी करत नाही. माझे जेवढे आंबे आहेत ते नॅचरल जे तयार होतात ते मी काढतो. खूपदा आंबे एक्स्ट्रा येण्यासाठी फवारणी केली जाते. मग त्याच्या वेगवेगळे फवारणी असतात. आंबा धरण्याची फवारणी, आंबा वाढण्याची फवारणी, त्याला कोणती बुरशी लागू नये किंवा त्याला कोणती कीड लागू नये ह्याची फवारणी, अशा 8 प्रकारच्या फवारणी असतात. अशी मी कोणतीही फवारणी करत नाही. त्याच्यामुळे माझी ती जी प्रोडक्ट कॉस्ट आहे ती 0 आहे. माझी कॉस्टिंग कुठे जाते, एक पॅकिंग जे की पॅकिंग करायला लागतं आणि दुसरं जे आहे ते ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्ट, एवढीच माझी कॉस्ट जाते. अदरवाईज मी कोणत्याही झाडांना, आमच्याकडे तुम्ही आलात तर कोणत्याही झाडांना फवारणी केली जात नाही, काही नाही. पूर्ण नॅचरल पद्धतीने जेवढा काही येईल, म्हणजे एखाद्या आंब्याला 50 आंबे धरतात तर एखाद्या आंब्याला 500 आंबे धरतात, एखाद्या आंब्याला 2000 आंबे धरतात. जे धरले जातात आंबे तेवढेच काढायचे. ह्याच्याने काय होतं, त्या झाडाची शेल्फ लाईफ वाढते. खूपदा आपण झाडांवरती फवारणी केल्यामुळे काय होतं की त्या झाडाची शेल्फ लाईफ कमी होते. जसं की एक सांगेल की हसण्यासारखं आहे
की एक आई मुलाला 5 महिन्यात जन्माला नाही घालू शकत, बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे. तिला 9 महिने 9 दिवस ते द्यावे लागणार. द्यावे लागणार. सेम ॲज इट इज आपल्याला आंबा जर तयार व्हायचा आहे तर त्याची शेल्फ लाईफ चांगली असणं गरजेचं, त्याची कस चांगली असणं गरजेचं आहे. तो जर त्याला प्रॉपर जर दिला वेळ तर तो तयार होतो. ओके. खूपदा हे काय होतं, आता तुम्हाला सध्या आपल्याला ऐकायला मिळतो की देवगडला यंदा हापूस आला नाहीये किंवा काय. त्याचं कारणच ते आहे की वापरलेलं अतिप्रमाणातलं फर्टिलायझर, अतिप्रमाणातलं केमिकल्स, फवारणी ह्याचं मूळ कारण आहे. पाऊस सगळीकडेच पडला पण त्याचा परिणाम जास्त देवगडला का झाला, कारण की तिकडे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण हे अतियुक्त वापर केलं जातं. अच्छा. आणि आमच्या रत्नागिरीमध्ये म्हणजे मंडणगड साईड सांगेल की आमच्याकडे ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. ओके. त्याच्यामुळे आज आंबा बघायला गेला तर मी 500 रुपये डझनचा पण माझ्याकडे आंबा आहे, हो. माझ्याकडे 900 रुपये डझनचा पण आंबा आहे, ओके. माझ्याकडे 1200 रुपयाचा डझनचा पण आंबा आहे. अच्छा. फक्त डिफरन्स काय आहे तर साईजचा डिफरन्स. साईजचा डिफरन्स. ओके, म्हणून ते काका म्हणाले फळ छोटं आहे पण आंबा सुंदर आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ओव्हरऑल सगळेच फळ छोटेच आहेत का, पण नाही, साईज प्रमाणे आहेत आणि त्याप्रमाणे प्राइस आहेत. आणि Yes. 500 रुपये डझन पासून दादांकडे आपल्याला नक्कीच. आंबा डझन आणि वाईज दुसरी गोष्ट म्हणजे आपण ठाण्यामध्ये जी काही इथले ग्राहक आहेत त्यांना आपण घरपोच करतो, ओके. किंवा अदरवाईज मुंबईमध्ये असतील किंवा कुठेही नाशिकला जातो आपला आंबा, पुणे असेल, वेगवेगळ्या सिटीज मध्ये जातो. ओके. जिथे बस ट्रान्सपोर्ट अवेलेबल ते बसने पाठवतो, जिथे कुरिअर आहे ते कुरिअरने आपण पाठवतो. ओके. ह्याच्यामध्ये आमचं एकच आहे की नॅचरल आंबा लोकांना खायला मिळावा, हेच आमचं मोठं आहे. ओके. पण लोकांना जसं बोललो ना की शायनिंगचा आंबा खायला आवडतो, so ह्या गोष्टी काही आहेत. आणि तुझी एक गाडी, हा. आता त्याला फ्रेग्रन्स पूर्ण आंब्याने भरलेला हा. आहे. मी गाडीमध्ये बॅग ठेवायला गेली आणि असा नुसता भपका झाला आंब्याच्या वाजाचा. किती ते किती पर्यंत असते मी टायमिंग काय? सकाळी बरोबर 6:15 येतो उपवन तलावाच्या इथे, अच्छा. आणि 6:15 ते 8:30-9 वाजेपर्यंत मी इथे असतो. ओके. त्याच्यानंतर मी घरी गेल्यानंतर आमचं घरून डिलिव्हरी चालू होते, चालू होते. म्हणजे पोर्टलच्या थ्रू माध्यमातून आपण ओव्हरऑल मुंबईमध्ये ट्रान्सपोर्ट करतो, डिलिव्हरी करतो. आता जर आता हे आपल्या ठाण्याची पब्लिक आहे, आता ठाण्याच्या पब्लिकला माहिती आहे उपवन तर ठाण्याचा हार्ट म्हणता येईल. ओके, सो ते लोक आवर्जून येतील तुझ्या इकडचे आंबे घ्यायला. पण जर आता तू म्हणतोस की तुझं आता एक्झिबिशन आहे हो. मुलुंडला, तर त्याच्या बाबतीत पण डिटेल दे. म्हणजे जर मुलुंडचे माझे जे फॉलोअर्स आहेत ते बघत असतील तर त्यांना अगदी ते सोपं जाईल. आणि दादांचं आता एक्झिबिशन आहे, प्रवीणचं एक्झिबिशन आहे Yes. 1, 2, 3 मे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. हो, आता हो. आपण लोकेशन बघून मी घेऊया. तुम्हाला लोकेशन सांगतो जे आहे. ओके. ते आहे दत्तात्रय अनेक्स अबोव शिवसेना ऑफिस स्टेशन रोड मुलुंड ईस्ट. ओके. तिथे आहे आपलं 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आणि तिथे आपणच मँगोवाले आहोत, सोबत फक्त मँगो नाहीये तर आपल्याकडे कोकम मेवा देखील आहे. ओके. आपल्याकडे आता इथे पण आपल्याकडे कोकम आहे. आपण कोकम हा जो की मी तुम्हाला दाखवलेला परवा, हा 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 तो कोकम आहे, ओला काजू आहे, त्याच्यानंतर करवंद, हा. त्याच्यानंतर जांभळं. सगळं इकडे आता इथे कमी आहे पण अच्छा. एक्झिबिशनला या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. दिसणार आहे. सो माझा मोठं एकच आहे की कोकणातले जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत जे की लोकांना माहिती नाहीयेत किंवा मुंबईकरांना माहिती नाहीयेत, माहिती आहेत पण खायला मिळत नाहीयेत, सो त्यांच्यासाठी माझा असा प्रयत्न असेल की लवकरात लवकर आणावे आणि त्यांना मिळावे, त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. सो एक्झिबिशनला या. पूर्णपणे कोकण मेवा जो आहे, फक्त हापूसच नव्हे तर हे जेवढे मी तुम्हाला प्रोडक्ट सांगते त्यांचा आनंद नक्की घ्या. स्पेशली ओला काजू तुम्हाला ह्याच्या स्टॉलवर बघायला मिळणार आहे. आणि त्याची भाजी जो की म्हणा, कुठेच बघायला मिळत कुठेच मिळत नाही सध्या आणि तरी. सगळ्यात महाग भाजी कुठली असेल तर ओला काजू, ओला काजू आणि तो पण सीझनल असतो आणि अच्छा. आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. आणि कसं आहे तो किलो केले येतं की डझन, कसं आहे किलो वरती येतो. आपण आता ओके. तो पण सध्या आपण पाव किलोचे पॅकेट देखील करणार आहोत, ओके. जेणेकरून सगळ्यांना इझिली होऊन Easy जाईल. होऊन खूपदा जाईल. 1 किलो घ्यायला पॉसिबल नसतं, पॉसिबल नसतं. फॅमिली छोटी असते तर आपण त्यासाठी पाव किलोचे पॅकेट देखील करणार आहोत, अर्धा किलोचे पॅकेट देखील करणार आहोत. ओके, तर तुम्ही नक्की या. आणि आम्ही इथे बसेपर्यंत आम्ही मुद्दामून हा व्ह्यू घेतला की कंटिन्यू गर्दी आहे. आणि ऑफकोर्स आणि मला अजून एक सांगायला आवडेल हा. की आंबा फक्त विकण्याची प्रोसेस नाहीये. तुम्ही अच्छा. जर बघायला गेल्या 15 दिवसापासून मी इथे गाडी लावतोय. ओके. 2 प्रकारचे आंबा बागायतदार असतात किंवा आंबा विकणारे असतात. ओके. एक तर येऊन चुना लावून जातो तुम्हाला, ओके. तो कर्नाटकी आंबा असतो. दुसरा येतो तो कंटिन्युअसली तुमच्यासोबत टच मध्ये असतो. आज गेले 15 दिवस मी गाडी इथे लावतोय, एकही कस्टमर येऊन मला कधी शिवी दिली ना बाबा तुमचा आंबा खराब निघाला किंवा काय. नॅचरल आंबा हा एका दुसरा खराब निघतो, जो येऊन सांगतो त्याला आपण रिप्लेस करून देतो. म्हणजे ही पण आपल्याकडे क्वालिटी आहे क्वालिटी आहे. की बाबा आंबा खराब निघतो किंवा असं नाही, आपण सांगतो की बाबा आंबा नॅचरल आहे, एखादा खराब होऊ शकतो, सो ते पण आपण रिप्लेस करून देतो. सो कंटिन्युअसली लोक येतात, लोकांसोबत तर रिलेशन खूप चांगलं झालं माझं इथे. आणि लोकांना रिलेशन बिल्ड केलं बिकॉज ऑफ
माझ्या क्वालिटीने बिल्ड केलं. प्रोडक्ट नाही, जर Product तुझं नाही. प्रोडक्टच हा. चांगलं आहे त्यामुळे ते येऊन तुझ्या तारीफ पण करणार, परत डबल येऊन घेऊन पण जातायत. म्हणजे So, लिटरली लोक 4-4 वेळा येऊन आंबे घेऊन जातात. सो मला खूप छान वाटतं छान की यार वाटतंय. लोकांच्या सेवेला आपला आंबा जातोय, लोकांना आवडतोय. आपला मोठो तोच असतो, दुसरा मोठो नसतो. आणि लोकांपर्यंत आंबा पोहोचणं गरजेचं आहे. ओके, आता तुझ्याकडे जेवढा स्टॉक आहे त्या अंदाजे तू अजून किती दिवस इथे गाडी लावणार आहेस? म्हणजे अजून कमीत कमी माझा हा जा तिथे द्या, ते देतील तुम्हाला. ओके, हे घ्या, तुम्हाला आंबे खायला पाहिजे. ओके, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना, आता माझा मी रेमंडला राहतो, रेमंड Okay. 10X. तुम्हाला जर घरपोच यायचं असेल, घरी यायचं असेल तर तुम्ही ऍड्रेस देखील लिहून घ्या. रेमंड 10X क्युरा 702 हा माझा घर नंबर आहे. मी रेमंडमध्ये राहतो, तुम्ही तिथे या. तिथे तिथे तुम्हाला 2 प्रकार मिळाले, तिथे तुम्हाला खूप सारे प्रकार मिळतील. आणि तुम्ही इथे जसं स्वतःच्या हाताने घेता तसं तिथे देखील तुम्ही स्वतःच्या हाताने घेऊ शकता. म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. हम्म. एक तर तुम्ही ओपनला येऊ शकता किंवा डायरेक्ट घरच्या ऍड्रेसवरती येऊ शकता, किंवा 3 माझा जो काही नंबर दिला आहे, खाली जो नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिलिव्हरी घेऊ शकता. सो असे सगळे पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. आहेत. Okay. तुला कसं वाटलं आंबा, तू कल्ला? अरे मस्त, एक नंबरच. म्हणजे मला स्पेशली सांगू, मला इतका आंबा आवडत नाही. म्हणजे एखाद 2 फूड वगैरे. आमची स्वतः सुद्धा माझ्या सासऱ्यांची हा. आंब्याची बाग आहे सोलापूरमध्ये, सोलापूरमध्ये? अरे वा. बार्शीमध्ये, आणि खूप सुंदर, अप्रतिम, ठीक. खूप सुंदर आंबा असतो. आणि आमच्या घरात पण मे महिन्यामध्ये 10 तारखेनंतर अक्षरशः आमचा हॉल भरलेला असतो आंब्याने. पण एखादा आंबा वगैरे खाणं बस. पण छान आहे, आंब्याची टेस्ट आवडली मला. मला काय फारसं असं कळत नाही की, पण तो ना असा बल्की वाटला. मी फोड खात होती ना, असा नुसता गर असा तोंडात आला असा एकदम. आणि अगदी गोड आंबा होता, छान होता, मला आवडलं. ओव्हरऑल सगळंच छान आहे. सगळे येऊन खातायत. होपफुली तुझा बिझनेस असाच एक्सपांड होत जाऊ देत. आणि मला तू सांगितलं ना, तरी किती दिवस गाडी असणार आहे तुझी? पुढचे अजून 15 मे पर्यंत. 15 मे पर्यंत गाडी आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे लोक नंतर जर आपले व्हिडिओ बघून येत आहेत तर त्यांना असं उगाच सर्व्हिस मिळणार नाही असं नको. सो 15-16 मे पर्यंत नक्की. प्रवीण असणार आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल त्यानंतर, तुम्ही नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, प्रवीणशी बरोबर. बोला की तुझी गाडी आज लागलेली आहे का. म्हणजे मी सगळं बघितलं, गाडीमध्ये सध्या फूड स्टॉल चालू झालेले आहेत, कपडे विकले जात आहेत, पण आंब्याची गाडी आज मी पहिल्यांदाच XUV पण. आज मी पहिल्यांदाच बघते. सो मज्जा आली. नाही, मला सगळ्यांना एकच सांगायचं की मी हे दाखवण्याचं कारण किंवा सांगण्याचं कारण काय की, खूपदा आपल्याकडे पर्याय असतात, पण ते पर्याय आपण नाकारतो. ओके. आपण स्वतःचा ब्रँड तयार करत नाही म्हणा, किंवा आपण कुठेतरी बिझनेस करायला घाबरतो या गोष्टीमध्ये. पण त्याच्या पलीकडे देखील आपण आल्यानंतर आपल्याला कळतं की यार दुनिया खूप मोठी आहे. मोठी आहे. याच्यामध्ये आपण छान पद्धतीने उतरू उतरलो, शकतो. आपला स्वतःचा एक ब्रँड क्रिएट केला, आपण लोकांना व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस दिल्या, तर डेफिनेटली आपण देखील ब्रँड. मी ठाण्यातला नाही, मी बॉर्न अँड बॉटम चिपळूणचा आहे. ओके. ठाण्यामध्ये मी सीझनल येतो. माझे ओके. इथे आई वडील आहेत, सगळे आहेत, हा. त्यांच्यासोबत सासू सासरे आहेत, त्यांच्यासोबत आमचं सगळं कुटुंब आहे. आल्यानंतर इथे महिनाभर, सीझनला 1-2 महिना मी असतो इथे. ओके. पण त्या 1-2 महिन्यामध्ये जे रिलेशन बिल्ड होतं ते कायमस्वरूपी रिलेशन बिल्ड होतं. हे खूप महत्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी पण ही गाडी इथे अशीच आहे. उभी सेम असणार आहे? दरवर्षी हा लागते, सुगंध घेऊन. दरवर्षी गाडी इथे लागते. ओके. सो छान वाटलं प्रवीण तुझ्याशी बोलून. थँक्यू. आणि ओव्हरऑल सगळे डिटेल परत आपल्या इन्स्टा आयडी वर असणारच आहे. सेम नावाने इन्स्टा आयडी सुद्धा आहे, त्यावर रील बघा. आणि कॉन्टॅक्ट नंबर, परत ऍड्रेस वगैरे तर ब्लॉग मध्ये आहेच, इन्स्टावर पण आहे. चला भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओ सोबत. बाय.